Good morning, everyone. Let's start our unit number first. आपण काल थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला आहे. आपल्या सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेतला होता आपण. सिलेबस मध्ये आपण काय बघणार आहोत? मार्केटिंग मिक्स काय आहे, त्याचे जे 4 P's आहेत, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. ओके, हे 4 P's आपण डिटेल काय करणार आहोत तर लर्न करणार आहोत. ओके, सो क्वेश्चन नंबर फर्स्ट असेल, व्हॉट इज मार्केटिंग? एक्सप्लेन फीचर्स ऑफ मार्केटिंग. सायमल्टेनियसली लिहून घेतलं तरी चालेल. ओके, व्हॉट इज मार्केटिंग? एक्सप्लेन फीचर्स ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग हा वर्ड आपण आजच ऐकलाय तो कॉमर्सचे स्टुडंट म्हणून नाही, है ना? कारण आपल्या मार्केटिंगचा आणि आपल्या खूप जवळचं एक रिलेशन आहे असं म्हणतो. कारण डे टू डे ऍक्टिव्हिटीसाठी ज्या काही आपल्याला गुड्स लागतात, सर्व्हिसेस लागतात, ह्या प्रत्येकाची मार्केटिंग झालेली आपण आतापर्यंत बघत आलेलो आहोत. सो व्हॉट इज मीन बाय बेसिक कॉन्सेप्ट ऑफ मार्केटिंग? काय वाटतं सांगा बरं तुम्हाला, मार्केटिंग म्हणजे काय असेल? हं? बोला, व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग? बोला, सांगतो. व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग? ओके, वन थिंग. अजून कोण सांगेल? रसिकाचं ओपिनियन काय आहे? मार्केटिंग म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची, एखाद्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं किंवा त्याबद्दल एक अवेअरनेस क्रिएट करणं. दिस इज वन ऑफ द पार्ट ऑफ मार्केटिंग. ओके, अजून काय मार्केटिंग मध्ये सांगता येईल? प्रत्येकाने आपलं आपलं ओपिनियन सांग. प्रमोशन ऑफ सेल, राईट. म्हणजे आपण एखादा प्रोडक्ट जर सेल करतोय तर त्याच्यासाठी मार्केटिंग करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे. अजून कोण सांगेल? जसं मी तुम्हाला काल एक हिंट दिली होती बघ, व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग. कोणाच्या लक्षात आहे बघूया. मार्केटिंग कुठून स्टार्ट होते आणि कुठे एंड होते? फक्त वस्तूचं प्रमोशन करणं किंवा फक्त प्रोडक्टची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं म्हणजे मार्केटिंग आहे का हो? नाही. मग एक्झॅक्टली मार्केटिंग काय असू शकेल? ओके, सेल्स, प्रमोशन, देन डिलिव्हरिंग द प्रोडक्ट. ओके, अजून काय सांगता येईल? आता हे आपण तुम्ही मार्केटमध्ये रीच झाल्यानंतर किंवा होण्यासाठी आपण काय करतो हे सांग. ठीक आहे, त्याच्या आधी आपण काल एक डिस्कस केलं होतं, मार्केटिंग फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट कस्टमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन. हा पहिला पार्ट लक्षात ठेवा. काल आपण याच्यावरती थोडंसं डिस्कशन केलं होतं, राईट? म्हणजे मार्केटिंग म्हणजे फक्त गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं आहे का, किंवा आपलं प्रोडक्ट सेल करणं म्हणजे मार्केटिंग आहे का? नाही. तर मार्केटिंग काय सांगतं? मार्केटिंग सांगतं टू फाइंड आउट कस्टमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन अँड देन सॅटिस्फाईंग देम. आणि ज्या वॉन्ट तुम्ही फाइंड आउट केलेल्या आहेत, ज्या एक्सपेक्टेशन फाइंड आउट केलेल्या आहेत, ज्या नीड फाइंड आउट केलेल्या आहेत, त्या सॅटिस्फाय करणं म्हणजे काय असणार आहे? मार्केटिंग असणार आहे. ओके, सो डिटेल बघूया आपण काय आहे मार्केटिंग. जसं आपण काल बघितलं होतं, मार्केटिंगचे गुरु कोण आहेत? फिलिप कोटलर. ओके, सो अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, मार्केटिंग इज अ सायन्स अँड आर्ट. जसं आपल्याला माहिती आहे की आपण बिझनेस म्हणजे सायन्स आणि आर्ट बघितलं, देन मॅनेजमेंट म्हणजे सायन्स आणि आर्ट बघितलं, तसं प्रत्येक तुमच्या कॉमर्स मधली कॉन्सेप्ट ही काय आहे? सायन्स आणि आर्ट असणार आहे. सो मार्केटिंग इज ऑल्सो कॉल्ड एज द सायन्स अँड आर्ट ऑफ एक्सप्लोरिंग, creating and delivering value to satisfy the need of target market at a profit. ओके, मार्केटिंग आपण का करतोय? ऑब्विसली आपल्याला प्रॉफिट मिळवायचं आहे, म्हणून आपण काय करणार आहोत तर मार्केटिंग करणार आहोत. मग फक्त प्रॉफिट मिळवायचं आहे का? नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला कस्टमरना सॅटिस्फाय करणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट असणार आहे. Therefore, here called marketing is an art as well as science. We were already learned many times what is meant by art and what is meant by science. Tell me anyone, what is meant by art? मार्केटिंगला आर्ट का म्हटलं असेल बरं फिलिप कोटलरनी, किंवा सायन्स का म्हटलं असेल? प्लॅनिंग नाही. सांग संजना. राईट.
सायन्स का म्हणतो आपण, कारण याच्यामध्ये काय आहे, आपण एक्सपेरिमेंटेशन करत असतो, राईट. एक्सपेरिमेंटेशन आहे किंवा काही प्रिन्सिपल यूज करतो, काही ऑब्झर्वेशन करतो, म्हणून आपण मार्केटिंगला काय म्हटलेलं आहे, सायन्स असं म्हटलेलं आहे. जसं आपण काय म्हणतोय, मार्केटिंग फाइंड आउट कस्टमर नीड, कस्टमरच्या नीड, कस्टमरच्या एक्सपेक्टेशन आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आणि आपण दुपारी घरी गेलो कोणाच्याकडे आणि सांगितलं की आम्हाला क्वेश्चनर फिलअप करून द्या, ते तुम्हाला करून देतील का हो? नाही. आणि पुण्यासारख्या ठिकाणी गेलात तर बिलकुलच नाही, है ना. तसं आपण काय म्हणतो, तो पुण्यासाठी जनरली हा रेस्ट टाइम आहे आफ्टरनूनचा, असं बेसिकली मोस्ट ठिकाणी असं म्हटलं जातं. मग ह्या गोष्टी तुमच्या कधी लक्षात आल्या, जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट केलात, जेव्हा तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, तेव्हा तुमच्या लक्षात आलं. आणि मग तुम्ही काय केलं की एक सुटेबल टाइम मध्ये आपण तो डेटा कलेक्ट केला. दिस इज कॉल्ड द सायन्स, दिस इज कॉल्ड द आर्ट. आता आर्ट अजून का म्हटलं जातं, सपोज मी तुम्हाला मार्केटिंग करायला पाठवलं, तर प्रत्येकाचं स्किल हे सेम असणार आहे का? नाही. प्रत्येकाचं कम्युनिकेशन स्किल हे डिफरंट आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने काय करेल, ट्राय करेल प्रोडक्ट सेल करेल. येते लक्षात? म्हणजेच काय असणार आहे, मार्केटिंग इट इज कॉल्ड आर्ट ॲज वेल ॲज सायन्स, बिकॉज इट इज बेस्ड ऑन ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन, rules, regulation, etc. as well as new ideas, skill, innovation, etc. लक्षात आलं आर्ट आणि सायन्स का म्हटलेला आहे. देख चला, आता हा झाला बेसिक. आपला क्वेश्चन स्टार्ट होईल इथून. व्हॉट इज मीन बाय मार्केटिंग, एक्सप्लेन फीचर्स ऑफ मार्केटिंग. मार्केटिंग इज आयडेंटिफाईंग अँड मीटिंग ह्युमन अँड सोशल नीड. जर तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन केलं असेल किंवा टेलिव्हिजन मध्ये असेल किंवा इव्हन सोशल मीडियावरती असेल, फक्त प्रोडक्टची ऍड केली जाते का हो? ना. तर प्रोडक्ट असेल, गुड्स असेल, सर्व्हिसेस असेल आणि आयडियाज असेल, ओके, ह्या तिन्ही पार्टची काय केली जाते, तर ऍड केली जाते. म्हणजे आपल्या ज्या डे टू डे नीड्स आहेत ह्या पण सॅटिस्फाय झाल्या पाहिजे आणि सोशल नीड ज्या आहेत ह्या सुद्धा सॅटिस्फाय होणं तितकंच महत्वाचं असणार आहे, राईट. सो मार्केटिंग इज आयडेंटिफाईंग अँड मीटिंग ह्युमन सोशल नीड, दस इट इज मीटिंग नीड प्रॉफिटेबल. हे लक्षात ठेवा की जे काही करणार आहात तुम्ही हे कशासाठी करणार आहात, तर प्रॉफिटेबल साठी करणार आहात. So marketing must be understood not in the end sense of making a sale, that means selling, but it is the new sense of satisfying customer need. म्हणजेच काय सांगतो आपण इथे, तर मार्केटिंगच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत ते आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघणार. फक्त कस्टमरच्या नीड आयडेंटिफाय करणं, दिस इज नॉट अ कॉल्ड मार्केटिंग. तर मार्केटिंग काय सांगतं, जोपर्यंत तुम्ही त्या नीड सॅटिस्फाय करत नाही तोपर्यंत त्याला मार्केटिंग आपण म्हणू शकत नाही. Therefore here said marketing must be understood not in the old sense. ओल्ड सेन्स काय होता, मेकिंग सेल, फक्त सेल करणं हा एक ओल्ड सेन्स होता. बट मॉडर्न इरा मध्ये तो सेन्स काय झालेला आहे, दॅट मीन्स न्यू सेन्स ऑफ सॅटिस्फाईंग कस्टमर नीड. प्रत्येक कस्टमर हा सॅटिस्फाय झाला पाहिजे. मग अगेन आपण त्या तीन कॉन्सेप्ट बघतो, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन आणि कस्टमर डिलाईट. आठवतंय का कुठे गेलेले आहेत वर्डिंग? कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन आणि कस्टमर डिलाईट. कस्टमर सॅटिस्फॅक्शनला काय म्हणतो आपण, जेव्हा कंपनी कस्टमरच्या एक्सपेक्टेशन इज इक्वल टू म्हटलं जातं, त्याच पद्धतीने काय केले जातात, तर प्रोडक्ट हे सेल करतात, तर कस्टमर सॅटिस्फाय. काय सांगते बघा मी, कस्टमर एक्सपेक्टेशन इज इक्वल टू कंपनी परफॉर्मन्स. हे काय असणार आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन. क्लिअर. सेकंड थिंक मध्ये सांगितलं जातं कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन. म्हणजे काय असेल मग, कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन इज इक्वल टू लेस दॅन और मोर दॅन, लेस दॅन कस्टमर एक्सपेक्टेशन. कस्टमर एक्सपेक्टेशन पेक्षा जेव्हा कंपनी काहीतरी काय करते, प्रोडक्ट सेल करते, म्हणजे कस्टमरने थोडंसं जास्त एक्सपेक्ट केलेलं असतं बट कंपनी थोड्याशा कमी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, कस्टमर डिससॅटिस्फॅक्शन, राईट. त्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत मार्केटिंगच्या आणि हे तीन फॉर्म्युलाज आहेत, हे लक्षात ठेवा. आणि थर्ड पार्ट आहे कस्टमर डिलाईट. मग कस्टमर डिलाईट कशाला म्हणायचंय, कस्टमर डिलाईट इज इक्वल टू कस्टमर एक्सपेक्टेशन
इज मोर दॅन कंपनीज परफॉर्मन्स. म्हणजे आपण काहीतरी थोडस इमॅजिन केलं होतं आणि त्याच्यापेक्षा आपल्याला छान जास्त काहीतरी मिळालेलं आहे, तेव्हा ऑब्विसली कस्टमर काय होत आहे तर डिलाइट होत आहे. डिलाइट दॅट मीन्स हाय सॅटिस्फॅक्शन. ओके, थोडस लक्षात ठेवा. डिलाइटला काय म्हणतोय आपण? हाय सॅटिस्फॅक्शन. ह्या तीन कॉन्सेप्ट लक्षात आल्या: सॅटिस्फॅक्शन, डिससॅटिस्फॅक्शन अँड डिलाइट. क्लिअर? हे तीन तुमचे पार्ट इंट्रोडक्टरी मध्ये आले पाहिजे. Then, in other words, it is the process of planning, pricing, promotion, selling, distribution idea, goods or services to create exchange that satisfying customer. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठे असणार आहेत? जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सचेंज करत नाही तोपर्यंत आपण त्याला मार्केटिंग नाही म्हणू शकत. दॅट मीन्स प्लॅनिंग असेल, प्राइसिंग असेल, प्रमोशन असेल, सेलिंग असेल, हे एक्सचेंज झालं पाहिजे. ओके, बिटवीन बायर अँड सेलर. दिस इज कॉल्ड द प्लॅनिंग. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट बघा आपण काय काय बघितलं, जरा आधी रिवाइज करूया. इंट्रोडक्शन आलं ना सगळ्यांना? ओके, लिहायचं कोणाचं बाकी आहे? फीचर्स ऑफ मार्केटिंग. फर्स्ट, कंटिन्युअस प्रोसेस. फीचर्सचा क्वेश्चन आला की कॉमन पॉइंट. कंटिन्युअस प्रोसेस, आर्ट अँड सायन्स, ऑल परवेसिव्ह, हे सगळे कॉमन आहे. मार्केटिंग ही कशी असली पाहिजे? कंटिन्युअस असली पाहिजे, तरच आपलं प्रोडक्ट काय होऊ शकेल? सेल होऊ शकेल. सो मार्केटिंग इज ऑनगोइंग अँड कंटिन्युअस प्रोसेस और नेव्हर एंडिंग प्रोसेस. बिकॉज अगेन सेम सांगू शकताय, इन्व्हायरमेंटल फॅक्टर आर डायरेक्टली अफेक्ट ऑन मार्केटिंग, देअरफॉर इट इज द कंटिन्युअस प्रोसेस. आर यू गेटिंग? लक्षात आलं का काय सांगितलं? लिहा. मार्केटिंग इज अ कंटिन्युअस और नेव्हर एंडिंग प्रोसेस. Marketing is a continuous or never ending process because environmental factor are directly or indirectly affect on marketing. क्लिअर? किंवा अजून ऍड करायचं असेल तर कस्टमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन आर कंटिन्युअसली चेंजिंग, देअरफॉर इट इज द कंटिन्युअस प्रोसेस. ओके, कारण आपल्या गरजा ज्या आहेत त्या काय होत आहेत? कंटिन्युअस चेंज होतात. जसं आपल्याला माहिती आहे की एक आधीच्या डिकेटची फॅशनचा जर विचार केला आणि आताचा विचार केला तर ऑब्विसली काय आहे? डिफरंट आहे. आणि आपण काय करतो? ट्रेंडनुसार चेंज होतो. राईट? म्हणजेच मार्केटिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कस्टमर सॅटिस्फाय नाही होणार आणि प्रोडक्ट सेल पण नाही होणार. क्लिअर? फर्स्ट पॉइंट, कंटिन्युअस प्रोसेस. ओके. सेकंड, commercial as well as non-commercial organization. Commercial as well as non-commercial organization. कमर्शियल म्हणजे काय हो? जे कशासाठी असतात? फक्त प्रॉफिट मेकिंग साठी असणार आहे. त्यांचा मोटो काय असेल? प्रॉफिट मेकिंग असेल. राईट? आणि नॉन कमर्शियल मध्ये काय असतं? दे ऑलवेज फोकस ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड सर्व्हिसेस, जे असणार आहेत नॉन कमर्शियल. सो मार्केटिंग इज ऍप्लिकेबल कमर्शियल ऍज वेल ऍज नॉन कमर्शियल ऑर्गनायझेशन. मार्केटिंग ही फक्त कोणासाठी लिमिटेड आहे का? नाही. तर ही काय असणार आहे? कमर्शियल साठी पण ऍप्लिकेबल असेल आणि नॉन कमर्शियल साठी सुद्धा ऍप्लिकेबल असणार आहे. सो काय येईल पहिलं सेंटेन्स? मार्केटिंग इज ऍप्लिकेबल. मार्केटिंग इज ऍप्लिकेबल. सिद्धेश ऑन कर हे. मार्केटिंग इज ऍप्लिकेबल commercial as well as non-commercial organization. एक्झाम्पल द्या कमर्शियल आणि नॉन कमर्शियलची. कमर्शियल मध्ये कोणतेही मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस कमर्शियल मध्ये येतील.
आणि नॉन कमर्शियल मध्ये स्कूल, कॉलेज, चॅरिटेबल ट्रस्ट. ओके, एक्झाम्पल कम्प्लीट करा पुढे. कमर्शियल ऑर्गनायझेशन सच ॲज मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. ओके, फास्ट होत आहे. येत नाहीये, पुढे बसा. एवढ्या मागे जाऊन बसलाय. पुढे बसा ना इकडे. उद्यापासून माईक लावते. झालं. Marketing is applicable commercial as well as non-commercial organization. For example, commercial organization such as manufacturing and non-commercial organization such as school, college, charitable trust, etc. Clear? Okay. Next, goods, services and idea. कुठे गेलाय बरं पॉइंट हा? गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. फीचर्स ऑफ ऍडव्हर्टायझिंग मध्ये गेला असेल. कधीच विचारते मला. थर्ड सेमिस्टरचं. गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. मार्केटिंग इज अंडरटेक टू सेल गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. म्हणजे जसं आपण सांगितलं इंट्रो मध्ये, मार्केटिंग ही सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. ओके, बिकॉज इट इज अ युनिव्हर्सल इन नेचर. त्याच पद्धतीने मार्केटिंग ही प्रोडक्टची केली जाते, मार्केटिंग ही सर्व्हिसेसची केली जाते आणि मार्केटिंग ही आयडियाची केली जाते. आयडिया म्हणजे आयडियावाला तो वोडाफोन आयडियावाले नव्हे. आयडिया म्हणजे माहितीये का? व्हॉट अन आयडिया सर्चीवाला नव्हे. मग कोणती आयडिया? जी तुमच्याकडे आयडिया असतात सारख्या, ती वाली पण आयडिया नव्हे. मग आयडिया म्हणजे कोणत्या सांगा बरं? वी हॅव ऑलरेडी लर्न मेनी टाइम, राईट की नाही? परत मला सांगा, तुम्हाला गुड्स म्हणजे काय माहिती आहेत का? आता इथे पहिलं सेंटेन्स आपण काय लिहिणार आहोत? मार्केटिंग इज अंडरटेक टू सेल. लिहा, मार्केटिंग इज अंडरटेकन टू सेल. गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. वेगवेगळ्या लाईनला लिहा, गुड्स, सर्व्हिसेस अँड आयडिया. गुड्सच्या पुढे एक्झाम्पल लिहायची, सर्व्हिसेसच्या पुढे एक्झाम्पल आणि आयडियाच्या पुढे एक्झाम्पल. ओके, गुड्स मध्ये तुम्हाला आवडणारे प्रोडक्ट, डव पासून काही लिहा. तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही लिहा. जे प्रोडक्ट वी कॅन सी, वी कॅन टच, दिस इज कॉल्ड द प्रोडक्ट, राईट? प्रोडक्ट मध्ये लिहा बरं, काय लिहाल? ऑइल, पेस्ट, डिटर्जंट, व्हॉट एव्हर जे प्रोडक्ट आहे. ओके, क्लिअर? सर्व्हिसेस मध्ये काय येतील? एज्युकेशन, बँकिंग, इन्शुरन्स, हॉटेल. त्यांचा मेन मोटो असतो कस्टमर सॅटिस्फॅक्शन. क्लिअर झालं का? क्लिअर? हा, आता आयडिया मध्ये लिहा. आयडिया म्हणजे काय? तर जिथे तुम्ही सोशल अवेअरनेस क्रिएट करा, अशा ऍड ज्या असतात त्याला आयडिया असं म्हणतो. जिथे सेफ ड्रायव्हिंगच्या ऍड दाखवल्या जातात, ओके, एड्स अवेअरनेसच्या काही ऍड दाखवल्या जातात न्यूजपेपर मध्ये किंवा टेलिव्हिजन मध्ये, ते आयडियाचं पार्ट असतं. सच ऍज म्हणा, पुढे मेन्शन करा. सेव्ह वॉटर, सेफ ड्रायव्हिंग, एड्स अवेअरनेस. झालं? अडल्ट एज्युकेशन एक दोन मेन्शन करा, बस. क्लिअर? नेक्स्ट, इन्व्हॉल्व वेरियस फंक्शन. इन्व्हॉल्व वेरियस फंक्शन. आता मार्केटिंग, जसं आपण सांगतो की मार्केटिंग इज व्हेरी वायडर कॉन्सेप्ट, दॅट्स वाय दे फॉलो वेरियस सब फंक्शन ऑफ मार्केटिंग. तर कोणताही फंक्शन हा कशासाठी यूज केला जातो? फॉर स्मूथली कंडक्टिंग ऑफ ऍक्टिव्हिटी. जी ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत
ती स्मूथली कंडक्ट झाली पाहिजे, कुठेही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये याच्यासाठी मार्केटिंगचे फंक्शन काय केले जातात तर यूज केले जातात। ओके, मग ते फंक्शन कोणते आहेत ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मार्केटिंग रिसर्च। ओके, दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ मार्केटिंग। देन प्रोडक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, ब्रँडिंग, ऍडव्हर्टायझिंग, पॅकेजिंग, लेबलिंग पण यामध्ये बरेचसेच आहेत, बट एक 4 इथे मेन्शन करा। क्लियर पॉइंट, राईट डाउन। Marketing involve various function. Marketing involve various function such as marketing research, such as marketing research, product planning and development, product planning and development, branding, advertising, etc. Branding, advertising, etc. Next line ला मेंशन करा। The purpose of marketing function, the purpose of marketing function is smoothly conducting of marketing activity. The purpose of marketing function is smoothly conducting of marketing activity. Clear? Next, achieve organizational objective. Marketing achieve several objective म्हणा। पहिलं कॉमन सेंटेन्स, मार्केटिंग अचीव सेव्हरल ऑब्जेक्टिव्ह सच ॲज, आणि ऑब्जेक्टिव्ह जे असतात बेसिकली ऑर्गनायझेशनचे कोणते असतात ते ऍड करायचे। मार्केटिंग अचीव सेव्हरल ऑब्जेक्टिव्ह सच ॲज, पुटअप करा, प्रॉफिट मॅक्सिमायझेशन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, होतंय की नाही, काही कन्फ्युजन नाहीये ना? बुक मधलं कॉपी पेस्ट करू नका, सच ॲज कोणतेही ऑब्जेक्टिव्ह ऍड, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, प्रॉफिट, इनहान्सिंग गुडविल, रेव्हेन्यू, ओके, इन्क्रीज मार्केट शेअर, एखाद्या ऑर्गनायझेशनचे काय ऑब्जेक्टिव्ह असतात ते पुढे ऍड करायचे। मार्केटिंग अचीव सेव्हरल ऑब्जेक्टिव्ह, कस्टमर सॅटिस्फॅक्शन कॉमन आहे, अर्निंग प्रॉफिट कॉमन आहे, इन्क्रीजिंग सेल कॉमन आहे, इनहान्सिंग गुडविल, हे 4 ऍड करा। क्लियर? लास्ट पॉइंट, मार्केटिंग मिक्स। मार्केटिंग मिक्स, मार्केटिंग मिक्स इट इज द सम ऑफ 4 पीस। मार्केटिंग मिक्स कशाला म्हटलेलं आहे? मार्केटिंग मिक्स इज सम, SUM, सम ऑफ 4 पीस, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. An appropriate combination of these elements is very important for effective marketing. Okay, त्याचं जोपर्यंत तुम्ही appropriate combination करत नाही तोपर्यंत तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळत नाही, आणि म्हणून आपण हेच सगळं डिटेल काय करणार आहोत, लर्न करणार आहोत पुढे। सो दॅट इज वाय लास्ट पॉइंट काय आहे, मार्केटिंग मिक्स। राईट डाउन, मार्केटिंग मिक्स इज सम ऑफ दी 4 P's, is some of the 4 P's, that is product, price, place and promotion. Product, price, place, promotion. The
The success of marketing depends upon the success of marketing depends upon an appropriate combination of marketing mix element. हे सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. The success of marketing depends upon an appropriate combination of marketing mix element. Is it clear question? Thank you.